ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीताभ्यासः द्वितीयोऽध्यायः सांख्ययोग. स्थितप्रज्ञ विवेचन भाग दुसरा. श्लोक आहेत 57 ते 60. श्लोक 57. य सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पदच्छेद. यः सर्वत्र अनभिस्नेहः तत् तत् प्राप्य शुभाशुभम् न अभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सर्वत्र अनभिस्नेहस्तत्तत् प्राप्य हा संपूर्ण संधीचे सर्वत्र अनभिस्नेह हा झालं सवर्णांचा दीर्घ संधी. अनभिस्नेह अधिक तत् विसर्गाचा स झाला. तत् अधिक तत् 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 आणि तत् अधिक प्राप्य तत्प्राप्य. नाभिनंदती हाही सवर्णांचा दीर्घ संधी आहे. न अधिक अभिनंदती असे याच्यामध्ये आलेले हे महत्वाचे संधी आहेत. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. यहा यात सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन जो. सर्वत्र अव्यये सर्व ठिकाणी. सर्व या सर्वनामाला त्र हा तद्धित प्रत्यय लागून सर्व ठिकाणी अशा अर्थाचं हे अव्यय तयार झालेलं आहे. अनभिस्नेह अनभिस्नेह पुल्लिंगी प्रथमा एक वचन. अनभिस्नेह हा सामासिक शब्द आहे. न अधिक अभिस्नेह असे दोन शब्द एकत्र येऊन समास बनला. न अधिक अभिस्नेह ना अनभिस्नेह. जसं आदर न अधिक आदर अनादर तसं न अधिक अभिस्नेह अनभिस्नेह. आता इथं फक्त स्नेहाचा अभाव असं म्हटलेलं नाही. ज्ञान अज्ञान इथं नुसतं ज्ञानाचा अभाव सांगितला. पण अज्ञान हा बालक हा म्हटलं की ज्याच्याकडे ज्ञान नाही असा तो म्हणजे हा अज्ञान शब्द कोणाचं तरी विशेषण बनतं. त्यावेळेला हा नय बहुव्रीही समास बनतो. न विद्यते अभिस्नेह यस्य सहा ज्याच्याकडे स्नेह नाही असा तो हा झाला नय बहुव्रीही समास. तत्सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा एक वचन हा शब्द दोनदा आलेला आहे. प्राप्य प्र अधिक आप पाचवा गण परस्मै पद पूर्वकाल वाचक धातू साधित ल्यबंत अव्यय. प्र अधिक आप म्हणजे मिळणे मिळवणे मिळवून. शुभाशुभम शुभाशुभ नपुसकलिंगी द्वितीया एक वचन. शुभ आणि अशुभ हाही सामासिक शब्द आहे. शुभमच अशुभमच शुभ आणि अशुभ. आता हा द्वंद्व समास आहे पण हा समाहार द्वंद्व आहे. इतरेतर द्वंद्व नाहीये. साधारण विरुद्धार्थी शब्दांचे किंवा सेनेची अंग किंवा क्षुद्र कीटक यांचा समाहार द्वंद्व समास होतो. शुभमच अशुभमच एतयोः समाहार हा झाला समाहार द्वंद्व समास. आणि हे समाहार द्वंद्व समास नेहमी नपुसकलिंगी एक वचनी असतात. शुभ आणि अशुभ दोन्ही. न अव्यये नाही. अभिनंदती अभिरधिक नंद पहिला गण परस्मै पद वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. अभिनंदन करणे आनंदित होणे असे त्याचे अर्थ आहे. नंद म्हणजे आनंदित होणे. इथं आनंदित होणे असा अर्थ आहे. न अव्यये नाही या अर्थी. द्वेष्टी द्विष दुसरा गण उभयपद द्वेष करणे. इथं परस्मैपदी वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. ती प्रत्ययाचा त्या तचा ट झालेला आहे. तस्य तत्सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी एक वचन. प्रज्ञा प्रज्ञा स्त्रीलिंगी प्रज्ञा म्हणजे बुद्धी प्रथमा एक वचन. प्रतिष्ठिता प्रति अधिक स्थातिष्ठ पहिला गण परस्मै पद कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. स्थाचं स्थित झालं आणि प्रति अधिक स्थित हा प्रति उपसर्ग लागताना स्थितचं स्थित असं झालं म्हणून प्रतिष्ठित असं रूप तयार झालेलं आहे. आता हे कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण म्हटलंय कारण का एरवी त किंवा इत प्रत्यय लावून जे विशेषण बनतात ते कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण असतात. अर्थातच ते धातू सकर्मक असतात. धातू जर सकर्मक नसेल तर त किंवा इत प्रत्यय लागून होणारे विशेषण ही कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण असतात. तसं हे कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण आहे. हे बुद्धीचं विशेषण आलेलं आहे स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन.
आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आलेली आहेत? अभिनंदती आणि द्वेष्टी ही दोन्ही वर्तमानकाळी क्रियापद आलेली आहेत आणि प्रतिष्ठिता हे भूतकाळवाचक विशेषण क्रियापदासारखंच आलेलं आहे. यहा सर्वत्र अनभिस्नेह, जो सर्व ठिकाणी अनभिस्नेह म्हणजे त्याच्यात गुंतून पडलेला नसतो, सर्वच गोष्टींच्या बाबतीत आसक्ती प्रेमानं तो गुंतून पडलेला नसतो. तेव्हा तत्तत् प्राप्य शुभाशुभम, शुभ किंवा अशुभ कोणतीही गोष्ट प्राप्त झाली असता तो त्या ठिकाणी गुंतून पडत नाही. शुभ प्राप्त झालं म्हणून आनंदित होत नाही, अशुभ प्राप्त झालं म्हणून दुःखी होत नाही. न अभिनंदती, शुभम प्राप्य न अभिनंदती, अशुभम प्राप्य न द्वेष्टी. शुभ गोष्टीची प्राप्ती झाली म्हणून तो आनंदित होत नाही, अशुभाची प्राप्ती झाली म्हणून तो त्याचा द्वेष करत नाही. सर्व ठिकाणी तो अनभिस्नेह असा असतो. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित, त्याची बुद्धी स्थिर बुद्धी झाली आहे असं म्हणावं. पुन्हा एकदा अन्वय अर्थ बघूया. यहा सर्वत्र अनभिस्नेह तत्तत् शुभाशुभम प्राप्य न अभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित, ज्याची कोठेही आसक्ती नसते, शुभ अथवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असं मानावं. पुढचा श्लोक आहे 58वा. यदा संहरते चायम कूर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पदच्छेद. यदा संहरते च अयम कूर्मः अंगानि इव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इथं संधी कुठं झाले? इथं पूर्वार्धात पहिला संधी आहे चायम, च अधिक अयम, सवर्णांचा दीर्घ संधी, अ अधिक अचा आ झालाय. कूर्मोंगानी व, कूर्महा अंगानी इव, कूर्महा अंगानी इथं पूर्वरूप संधी झाला, पुढच्या अचा लोप झालेला आहे, विसर्गाचा उ होऊन पुढच्या अचा लोप झाला. अंगानी व अंगानी इव इथं सवर्णांचा दीर्घ संधी झाला. तसंच इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य सवर्णांचा दीर्घ संधी झाला. इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य आणि इंद्रियार्थेभ्य अधिक तस्य विसर्गाचा स झालेला आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. यदा म्हणजे जेव्हा, संहरते सम अधिक रुअर एकत्र करणे, शोषून घेणे, नाश करणे, संक्षेप करणे, आखडणे, मागे घेणे असे त्याचे अनेक अर्थ आहेत. इथं त्याचा अर्थ आहे आखडून घेणे. संहरते सम अधिक रुअर पहिला गण उभयपद, आत्मनेपदी वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. च अव्यय आणि अयम इदम सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन हा. कूर्म हा कूर्म पुल्लिंगी प्रथमा एक वचन कासव. अंगानी अंग नपुसकलिंगी प्रथमा द्वितीय बहुवचन, इथं द्वितीय बहुवचन कर्म येते. इव अव्यय प्रमाणे या अर्थी. सर्वशः सर्व बाजूने. सर्व या सर्वनामाला शस म्हणजे शहा हा पूर्णपणे या अर्थी तद्धित प्रत्यय लागलेला आहे आणि ते अव्यय बनलेलं आहे. इंद्रियाणी इंद्रिय नपुसकलिंगी द्वितीय बहुवचन इंद्रिय. इंद्रियार्थेभ्य इंद्रियार्थ पुल्लिंगी पंचमी बहुवचन. एरवी उत्तरपदी अर्थ हा शब्द असताना जे समास होतात ते चतुर्थी तत्पुरुष असतात. उदाहरणार्थ सुखार्था प्रवृत्ती ही वगैरे. तिथं अर्थ या शब्दाचा अर्थ साठी असा असतो. इथं इंद्रियार्थेभ्य इथे अर्थ हा शब्द प्रयोजन या अर्थानं वापरलेला नाही, तर इंद्रियांचे विषय या अर्थानं वापरलेला असल्यामुळं हा समास आहे षष्ठी तत्पुरुष. इंद्रियाणाम अर्थाः. तस्य तत्सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी एक वचन त्याची. प्रज्ञा स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन बुद्धी. प्रतिष्ठिता प्रति अधिक स्थातिष्ठ स्थिर होणे. कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. आता यात क्रियापद कोणती आली आहेत? संहरते हे क्रियापदे आणि प्रतिष्ठिता हे कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण पण क्रियापदासारखं आलेले. किंवा इथे अस्ति हे एक क्रियापद पदरचं घ्यावं लागेल. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता अस्ति, त्याची प्रज्ञा
स्थिर झालेली आहे. कूर्महा सर्वशः अंगानी संहरते. कूर्महा अंगानी संहरते कर्ता कर्म क्रियापद. कूर्म म्हणजे कासव, आपली अंग म्हणजे अवयव, संहरते आखडून घेतो, आत ओढून घेतो, सर्वशः पूर्णपणे. मराठीमध्ये आपण प्राण्यांच्या मध्ये एकेका जातीला एक एक लिंग देऊन टाकलेलं आहे. कूर्म म्हणजे कासव, कासव म्हटलं की तो नपुंसकलिंगी झालं. मगर म्हटलं की ती स्त्रीलिंगी झाली. तर संस्कृतमध्ये नक्र नकरी, कूर्म कुर्मी अशी त्याच्याकरता पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नाम आहेत. कूर्म हा अंगाने सर्वशः संहरते. कासव जसं आपले अवयव संपूर्णपणे आवरून धरतो, आखडून घेतो, त्याप्रमाणे इंद्रियानी इंद्रियार्थेभ्य, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये इंद्रियार्थांपासून आखडलेली असतात त्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे असं म्हणतात. जे इंद्रियांनी ज्या ज्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत त्यापासून तो परांगमुख झालेला असतो, तर त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणावं. पुन्हा एकदा अन्वयाने अर्थ बघूया. कूर्मः अंगानी इव यदाच अयम इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य सर्वशः संहरते तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूने आखडून घेतो, त्याप्रमाणे तो जेव्हा आपली इंद्रिये विषयांपासून आत ओढून घेतो, जे विषयांकडे जात नाहीत, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं. श्लोक 59. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. पदच्छेद. विषयाः विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसः अपि अस्य परम दृष्ट्वा निवर्तते. इथं महत्वाचे दोन संधी आहेत. विषया विनिवर्तन्ते, विषयाः विनिवर्तन्ते. विषया या शब्दापुढील विसर्गाचा लोप झालेला आहे, कारण पुढं कोमल व्यंजन आलेलं आहे आणि विसर्गाच्या माग आ आहे, अ नाहीये. आणि रसोप्यस्य रसः अपि अस्य रसः अपि इथं विसर्गाचा उ झालेला आहे आणि अपि अधिक अस्य इथं यण संधी आहे. अप्यस्य. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. विषयाः विषय पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. विनिवर्तन्ते वि अधिकनी अधिक पृतवर्त पहिला गण आत्मनेपद परत फिरणे वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन. निराहारस्य निराहार पुल्लिंगी षष्ठी एक वचन आहार न घेणाऱ्याचं. निर्गतः आहारः यस्मात् सः असा हा सामासिक शब्द आहे. निर्गतः आहारः यस्मात् सः हा बहुव्रीही समास आहे. ज्याच्याकडून आहार निघून गेलेला आहे असा तो, म्हणजे जो आहार घेत नाही तो निराहार. देहिनः देहिन इन्नंत पुल्लिंगी षष्ठी एक वचन. आता देहिनः हे प्रथमा द्वितीय बहुवचनामध्ये पण येतं आणि पंचमी षष्ठी एक वचनामध्ये पण येतं. इथं हे षष्ठी एक वचन आहे. देहिन हे तद्धित झालेलं आहे. देह अस्ति अस्य इति देहिन. ज्याला देह आहे तो देहिन. अशा प्रकारे तद्धित रूप बनतात. नामापासून नाम बनवण्याच्या प्रक्रियेला तद्धित रूप म्हणतात. असे अनेक प्रत्यय आहेत नामापासून नाम बनवण्याकरता. रसवर्जम. रसवर्ज पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी द्वितीया एक वचन. रस सोडून म्हणजे रसरहित. अर्थातच हा सामासिक शब्द आहे. रसम वर्जयती इति रसवर्ज. उपपद तत्पुरुष समास. रसः रस पुल्लिंगी प्रथमा एक वचन म्हणजे गोडी. अपि अव्यये सुद्धा. अस्य इदम सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी एक वचन. याचे परम पर पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी द्वितीया एक वचन. इथं नपुंसकलिंगी द्वितीया एक वचन वापरलेलं आहे. परचे अर्थ पुष्कळ आहे. इथं श्रेष्ठ किंवा परमात्म तत्व अशा अर्थी हा शब्द वापरलेला आहे. दृष्टवा दृश्यपाश्य पहिला गण परस्मैपद पूर्वकालवाचक धातुसाधित द्वांतव्य. पाहून. निवर्तते नि अधिक वृत्तवर्त पहिला गण आत्मनेपद परत फिरणे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आलेली आहेत?
पूर्वार्धात आहे विनिवर्तन्ते आणि उत्तरार्धात आहे निवर्तते. दोन्हीचा अर्थ एकच आहे, परत फिरणे. पूर्वार्धातलं बहुवचनी क्रियापदे, तृतीय पुरुषी बहुवचनी क्रियापदे. उत्तरार्धातलं तृतीय पुरुषी एकवचनी वर्तमानकाळी क्रियापदे. विनिवर्तन्ते तृतीय पुरुष बहुवचन म्हणजे त्याचा कर्ता झाला विषयाः. विषयाः विनिवर्तन्ते. विषय परत फिरतात, मागं फिरतात. कुणाचे? निराहारस्य देहिनः विषयाः विनिवर्तन्ते. जो आहार घेत नाही अशा त्या देहीचे, शरीरधार्या प्राण्याचे विषय परत फिरतात. आता पंचज्ञानेंद्रियांनी पंचविषयांचं सेवन केलं जातं. त्या इंद्रियाचा तो विषय म्हणजे तो आहारच झाला. डोळ्याने पाहणं म्हणजे दृश्य हा आहार दृष्टीचा झाला. रस हा आहार रसनेचा झाला. स्पर्श हा आहार त्वचेचा झाला. तर असे ज्याची इंद्रिय विषयांपासून निराहारस्य देहिनः, जो निराहार असा प्राणी मात्र आहे, जो मनुष्य निराहार आहे म्हणजे त्या इंद्रियांनी सेवन करायचे विषय तो सेवन करत नाही, तर त्यामुळं त्याचे विषयाः विनिवर्तन्ते. विषय निघून जातात. कुठले? रसवर्जम. सगळे विषय निघून जातात पण रसम वर्जयित्व, रस हा विषय सोडून बाकी उरलेले चारही विषय परत फिरतात, माघारी जातात. आणि रस हा विषय केव्हा माघारी फिरतो? रसः अपि अस्य परम दृष्ट्वा निवर्तते. अस्य रसः, याचा रस हा विषय परम दृष्ट्वा त्या परमात्म तत्वाला पाहिल्यानंतर तो सुद्धा निघून जातो. किंवा रसवर्जम हे परमचं विशेषण घेतलं तर रसरहित अशा परमात्म्याचे दर्शन झाल्यानंतर त्याचा रस विषय सुद्धा निवृत्त होतो. म्हणजे इतर चार विषय आहार न घेतल्यामुळं निघून जातात, मागे फिरतात. आणि रस हा विषय परमात्म तत्व पाहिल्यानंतर मग निघून जातो. आता एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. निराहारस्य देहिनः रसवर्जम विषयाः विनिवर्तन्ते. निराहार अशा मनुष्याचा रस सोडून इतर विषय परत फिरतात. परम दृष्ट्वा, आणि ते परमात्म तत्व पाहिल्यानंतर अस्य निराहारस्य देहिनः, या निराहार अशा मनुष्याचा रस हा विषय सुद्धा माघारी फिरतो. म्हणजे विषयाची गोडी सुद्धा नाहीशी होते. आहार न घेणाऱ्या प्राण्याचे रस विषय सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात. आणि परब्रह्माचे ज्ञान झाल्यावर म्हणजेच आत्मसाक्षात्कार झाल्यावर हा रस विषय व सर्व विषयांची गोडी सुद्धा नाहीशी होते. श्लोक 60. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. पदच्छेद बघूया. यततः हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. इथं संधी यततो ह्यपि इथं एक. यततः हि अधिक अपि. यततः विसर्गाच्या माग अ, पुढे कोमल व्यंजन आलं म्हणून विसर्गाचा उ झाला. तो पुन्हा मागच्या अ मध्ये मिसळून ओकार झाला. ह्यपी मध्ये ही अधिक अपि हा यण संधी आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. यततः, यत पहिला गण आत्मनेपद, कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी षष्ठी एकवचन. आता हा धातू खरं तर आत्मनेपदी आहे, पण गीतेमध्ये याचं रूप परस्मै पदाप्रमाणे केलेलं आहे. कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित कशी बनतात? तर गच्छन्ती त्यातला अंती प्रत्यय काढून टाकायचा आणि अत प्रत्यय लावायचा. गच्छत म्हणजे जाणार. आता तो व्यंजनांत शब्द चालेल. एरवी मरुत प्रमाणे चालतो, प्रथमा द्वितीयमध्ये थोडा फरक आहे. गच्छन गच्छन्तौ गच्छन्तः प्रथमा, गच्छन्तम गच्छन्तौ गच्छतः द्वितीय, असा हा शब्द चालेल. तसं यततः हे परस्मै पदाप्रमाणे केलेलं कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषणे प्रयत्न करणारा या अर्थी. आणि इथं त्याचं हे षष्ठी एकवचन वापरलेलं आहे. यततः हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः. पुरुषस्य याच्याकरता आलेलं विशेषण असल्यामुळे हे षष्ठी आहे. एरवी ते पंचमी एकवचन पण येतं, द्वितीय बहुवचन पण येऊ शकतं. इथं षष्ठी एकवचन आहे.
प्रयत्न करणाऱ्याचे असा याचा अर्थ होईल. ही अव्यये कारण अपि अव्यये सुद्धा कौंतेय कुंत्याः अपत्यम पुमान कौंतेय पुल्लिंगी संबोधन एकवचन हाक मारलेली आहे कुंतीचा पुत्र. पुमान मध्ये मूळ शब्द पुंस असा आहे. पुंस म्हणजे मनुष्य सकारांत आहे पण हा अनियमित चालतो. पुमान हे त्याचं प्रथमा एक वचन आहे. पुमान म्हणजे मनुष्य म्हणजे इथं मुलगा. कुंत्याः अपत्यम पुमान कुंतीचा पुत्र तो कौंतेय. हेही तद्धित आहे रूप झालेलं. कुंती या नामापासून बनवलेलं हे रूप आहे त्यामुळं अशा रूपानं तद्धित रूप असं म्हणतात. क्रियापदापासून जी रूप बनतात त्यांना कृदंत म्हणतात. दृष्टवा प्रपश्य वगैरे वांतलेबंत अव्यय किंवा धातुसाधित विशेषण ही सगळी कृदंत मध्ये येतात आणि नामापासून बनणारी जी विशेषणं किंवा अनेक प्रकारचे जे शब्द बनतात नामापासून त्यांना तद्धित असं म्हणतात. ते तद्धितार्थे प्रत्यय असं म्हटलेलं आहे त्याला. पुरुषस्य पुरुष पुल्लिंगी षष्ठी एक वचन. विपश्चित विपश्चित तकारांत पुल्लिंगी अर्थ आहे विद्वान षष्ठी एक वचन. इंद्रियाणी इंद्रिय नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन. प्रमाथीनी प्रमाथीन इनंत नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन. इथं ते इंद्रियाणीचं विशेषण आहे त्यामुळे हेही नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन आहे. क्षुब्ध करणारी प्र अधिक मथ धातूपासून बनलेला हा शब्द आहे प्रमाथीन क्षुब्ध करणारी. हरंती रुहर पहिला गण उभयपद परस्मैपदी वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन घेऊन जातात. रुहर घेऊन जाणे. प्रसभम प्रसभम अव्यये जबरदस्तीनं आणि मनः मनस नपुसकलिंगी द्वितीया एक वचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आहेत? हरंती हे क्रियापद उत्तरार्धामध्ये आलेले आहे. अर्थातच तृतीय पुरुष बहुवचने म्हणजे तृतीय पुरुषी बहुवचने करता असला पाहिजे. इंद्रियाणी हरंती. कर्म आहे मनः इंद्रियाणी मनः हरंती. इंद्रियाणी कशी? प्रमाथीनी इंद्रियाणी मनः हरंती. क्षुब्ध झालेली इंद्रिये मन हरण करतात. प्रमाथीनी इंद्रियाणी मनः हरंती. क्षुब्ध झालेली इंद्रिय मन हरण करतात. प्रसभम म्हटले म्हणजे जबरदस्तीनं कितीही त्याला आवरायचा प्रयत्न केला मनाला तरीही इंद्रिय त्या मनाला जबरदस्तीनं ओढून घेऊन जातात. कुणाची? विपश्चितः पुरुषस्य अपि. विपश्चितः आणि यततः हे पुरुषस्यचे विशेषण आहेत. यततः विपश्चितः पुरुषस्य अपि प्रमाथीनी इंद्रियाणे मनः प्रसभम हरंती. हे कौंतेय कौंतेय संबोधने हे अर्जुन. यततः विपश्चितः पुरुषस्य अपि इंद्रियाणी. प्रयत्न करणाऱ्या विद्वान अशा मनुष्याची देखील प्रमाथीनी इंद्रियाणी क्षुब्ध झालेली इंद्रिये मनः प्रसभम हरंती. मन जबरदस्तीनं हरण करतात. मन आपल्याकडं आकृष्ट करतात विषयांकडे आकृष्ट करतात असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. पुन्हा एकदा अन्वय अर्थ बघूया. कौंतेय प्रमाथीनी इंद्रियाणी यततः विपश्चितः पुरुषस्य अपि मनः प्रसभम हरंती. हे अर्जुन आता हे प्रयत्न कशा करता करायचे? बुद्धी स्थिर होण्याकरता करायचे. स्थितप्रज्ञ स्थिती प्राप्त करण्याकरता. म्हणून स्थितप्रज्ञ स्थिती प्राप्त करण्याकरता जे लोक प्रयत्न करतात असे विद्वान विवेकी पुरुषाचं मन सुद्धा ही चित्तक्षोभक इंद्रिये ओढून घेऊन जातात अर्थातच विषयांकडे ओढतात. श्रीकृष्ण अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत आहेत. बुद्धी स्थिर केव्हा होते ते सांगतायत. इंद्रियांच्या पासून मन परत फिरलेलं असलं पाहिजे. इंद्रिय क्षुब्ध असता कामा नयेत. पण इंद्रिय क्षुब्ध झाली असली की सारासार विवेक राहत नाही आणि क्षुब्ध झालेली इंद्रिय मन विषयांकडे घेऊन जातात आकृष्ट करतात. आता या पुढचे श्लोक आपण पुढच्या पाठामध्ये बघूया. हरि ओम तत्सत.